रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जसं की तुम्ही बाजूमध्ये व्हिडिओ मी लावलेला आहे बघू शकता, खूप सुंदर असं ब्लाउज मी शिवून घेतलेला आहे माझ्या स्वतःसाठी। तर ह्याच ब्लाउजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि बॅक पार्टची स्टिचिंग इथं दाखवणार आहे। तर ब्लाउजच्या स्लीव्स खूप सुंदर अशा मी बनवलेल्या आहेत। तर बाही डिझाईनचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे तुमच्यापर्यंत, तुम्ही तो नसेल बघितला तर नक्कीच बघा। खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला तिथं माहिती दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला देखील अशाच बाह्या शिवता येतील। आता आपण आज इथं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाउजची कटिंग बघणार आणि बॅक पार्टची स्टिचिंग मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। कारण बघा संपूर्ण ब्लाउजची फिटिंग, भरपूर व्हिडिओ फिटिंगचे मी तुमच्यासोबत आता एवढ्या महिन्याभरात भरपूर असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। तरी देखील मी एक दिवसाचा आड किंवा 2-3 दिवसात एक व्हिडिओ आपला असतोच, ज्यामध्ये मी तुम्हाला फिटिंगची माहिती दिलेली असते की जेणेकरून वारंवार तुम्ही ते बघून बरोबर तुमच्या फिटिंगमध्ये जे काही चुका होतात त्या तुम्ही दुरुस्त करू शकता। ठीक आहे, तर आपण कटिंग बघतोय। आता इथं मी बॅक पार्टची मार्किंग करून घेतली। आता फ्रंट पार्टची मार्किंग करते। 5.5चं मी शोल्डर घेतलंय आणि 6चा मी मुंडा घेतलेला आहे। फ्रंट पार्टसाठी आपण छातीचा चौथा प्लस 3 इंच घेतो डायरेक्ट, कारण डायरेक्ट कापडवर कटिंग आहे म्हणून आपल्याला जॉईंटसाठी जो 1 इंच लागतो तो देखील। आणि उंचीमध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं। बॅक पार्ट होऊन फ्रंट पार्टमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं। पुढचा गळा मी 8चा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मस्त असा गोल आकार दिला। इथं आपण मुंड्याचा आकार देणार, थोडा वरूनच आपण आकार देणार आहेत। टक्स पॉइंट घेणार आहे मी 10.5 वरती, आडवा टक्स 4.5 वरती, उभा टक्स 10.5 आणि आडवा टक्स 4.5। या बाजूला अर्धा इंच घेत आपण क्रॉस केलं। लगेच आपल्याला इकडे बरोबर 2 इंच घ्यायचं आहे आणि 2 इंच सरळ घेत असं क्रॉस करायचं आहे। मुंड्यामध्ये 5.5 इंच क्रॉस करायचं। पॉइंट टू पॉइंट आकार तयार झाला प्रिन्सेस कटचा। आता आपल्याला तिथं राऊंड शेप असं द्यायचा आहे। बघू शकता मी आकार किती छान अशा पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने देऊन दाखवते तुम्हाला। तर भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट दाखवलेला आहे। इथं आपल्याला कमरेचा चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच, म्हणजे टोटल मिळून आपल्याला 5.5 इंच इथं कमरेचा चौथा प्लस 5.5 इंच घ्यायचं असतं। ठीक आहे, आता आपण तिकडे मार्जिनकडे 1 इंच वर केलं आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच वर करत क्रॉस करून कटिंग झाली। संपूर्ण आपण ब्लाउजची कटिंग आता इथं करणार मेन ब्लाउज पीसवरती। फ्रंट पार्ट पण मी अशा पद्धतीने ठेवून कट करते। साडीतले जे ब्लाउज पीस निघतात ते थोडे चांगले असतात, मोठे आणि साडीपणा पण आपला भरपूर असतो, म्हणून ब्लाउज सहज पद्धतीत आपले एकदम बसत असतात। इथं प्रिन्सेस कट, 4 टक्स हे जे काही ब्लाउज असतात एकदम सहज पद्धतीने आपण ह्या ब्लाउज पीसांवरती कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो। बघा एवढा मोठा कापड शिल्लक आहे, यात माझ्या एल्बो लेंथच्या ज्या स्लीव्ज आहेत ते एकदम सहज बसत आहेत। पफ स्लीव्ज जरी घेतली असती तरी देखील एकदम परफेक्ट अशी आली असती, पण आपण थोडा वेगळा पफ घेणार आहेत नेटचा आणि तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे। आता हे पार्ट मी अशी स्टिचिंग करून घेणार। फ्रंट पार्टला मी गळा अल्टरचा करणार आहे, म्हणून शिद्यावर अस्तर ठेवेल पहिल्यांदा, गळ्यावर टिप टाकल्यानंतर संपूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करत आपण फ्रंट पार्ट ओके करणार। स्लीव्स तर मी तुम्हाला दाखवलेले आहे। आता इथं बघा मी नेटचा जो काही कापड माझ्या बाही बनवल्यानंतर शिल्लक होता त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडं नेटच्या कापडला अजून जॉईंट देत डबल करून घेतला आणि फ्रिल बनवून घेते। नेटच्या कापड मी डबल केलेला आहे आणि डबल कापड करत मी इथं फ्रिल बनवून घेतलेली आहे। तर एक्स्ट्रावाला पार्ट मी कट करून घेते। एकसारखी एकाच मापाची फ्रिल इथं आपल्याला बनवून घ्यायची आहे। बघू शकता एकदम मस्त अशी फ्रिल बनवलेली आहे। आणि इथं मी मागचा बघा गडा रुंदी बरोबर 2 ते 2.25 इंच घेतली। गडा उंचीला मी 10.5 घेतला, खालची गडा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि गड्याचा आपण असा आकार देऊन घेणार आहे। बघा हे जे ब्लाउज आहे ते मी खूपच एकदम घाई गडबडीत शिवून घेतलेलं आहे माझ्यासाठी, म्हणून मग मी याचं म्हटलं संपूर्ण फिटिंगचा व्हिडिओ माझ्याने शूटच झाला नाही, कारण वेळ खूप कमी होता। बॅकनेकला डिझाईन बनवलेली आहे म्हणून बॅक पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि राहिलेलं ब्लाउज तर तुम्ही बघू शकता मी अंगात घातलेला आहे,
तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे, जसं की एकदम सुंदर असं ब्लाऊज फिटिंगला आलेलं आहे। आणि ब्लाऊज बघत चला, म्हणजे मी तुम्हाला खूप छान छान टिप्स देते। तर ह्या ब्लाऊजला बघा सिंपल मी पानगळा घेतला आणि याला असं अल्टर मी करून घेणार आहे। तर पानगळ्यावर मी जी फ्रिल बनवलेली आहे ती तर लावूनच घेणार आहे, पण पानगळ्यावर फ्रिल लावल्यानंतर थोडीशी फ्रिल माझी शिल्लक होती, तर ती मी साईडला लावून घेतली, म्हणजे पुढच्या फ्रंट पार्टला जो आपला ओपन पार्ट दिसतो तिथं। जसं की मी तुम्हाला बाजूमध्ये फोटो देते माझा, तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा पॅटर्न मी तिथं बनवलेला आहे। पण एक केलेला आहे मी तिथं की फ्रिल न राहू देता दुसऱ्या बाजूला देखील मी लेस लावून एकदम पॅटर्नचा लुक असं त्याला दिलेला आहे। तर माझा एकच उद्देश आहे रोजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेणेकरून सोप्यात सोपं काय आहे की सर्वसाधारण मैत्रिणींना ते एकदम सोपं वाटायला हवं आणि तुम्हाला जमायला देखील हवं, या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करते। तर सिंपल अशा पानगड्याला देखील आपण असा लुक देऊ शकतो। तयार फ्रिल माझी इथं बरोबर 1.5 ते 2 इंचाची आलेली आहे आणि मी अगदी बिलकुल गळा अल्टरचा करून घेतलेला आहे आणि त्यापासून थोडीशी लांब अशी मी ते फ्रिल लावून घेते। तर असेच एकदम छान छान असे व्हिडिओ मी भरपूर असे चॅनलवरती अपलोड केलेले आहेत की तुम्हाला पॅटर्नची देखील गरज पडणार नाही। तुम्ही सहज पद्धतीने लेसच्या मदतीने किंवा फ्रिलच्या मदतीने एकदम डिझायनर असे गळे तुम्ही बनवू शकता आणि 4 चौघांमध्ये तुमचे स्वतःचे जे आहे ब्लाऊज डिझाईन ते एकदम असं उठून दिसणार आहे की जेणेकरून सर्वच लेडीज तुम्हाला नोटीस करतील। अशा पद्धतीने डिझाईन्स मी तुम्हाला इथं दाखवत असते। तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर बघा नक्कीच, मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण 38 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि बॅकपार्टची स्टिचिंग इथं दाखवलेली आहे। बघू शकता किती सुंदर लुक आपल्या याला आलेला आहे, बॅक नेकला एकदम मस्त असा लुक आलेला आहे। तर मी हे जे ब्लाऊज बनवून घेतलेला आहे माझ्यासाठी, तर घातल्यानंतर अंगात घातल्यानंतर याचा लुक कसा दिसतोय हा व्हिडिओ मी तुम्हाला दिला सुरुवातीला, आता देखील बाजूमध्ये देईल। तर ब्लाऊज फिटिंगचे व्हिडिओ मी या आधीच्या व्हिडिओतच तुम्हाला दाखवलेले आहे संपूर्ण ब्लाऊज फिटिंग। तुम्ही जर का तशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करणार तर तुमचं देखील ब्लाऊज एकदम तंतोतंत परफेक्ट बसणार आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।